एक साधा प्रश्न आपल्याला करतो, त्याचं आपण खरं उत्तर द्या. मी कुठल्या भाषेत बोलू, हिंदीमध्ये बोलू का मराठीत बोलू? हिंदीतही बोलू शकतो मी, पण आमचे जसे अविनाशजी बोलून गेले तसं वाचून बोलावं लागतं. सर्वप्रथम मी श्री रहमानजी, फार थोर संगीतकार आहेत ते. रहमानजी, माझ्यावर ज्या संगीतकारांना पारितोषिक मिळाले परदेशातलं, ते सर्व पारितोषिक विजेते, रंगमंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षागृहात असलेले सर्व रसिक मान्यवर, मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की आपण माझ्या वाढदिवसाला आलात. हा सोहळा आपण पार पाडत आहात. खरं म्हणजे आज मी येणार नव्हतो. मी पार्ल्यामध्ये 50 वर्ष गातोय, तर आपल्याला माहिती आहे की एक माझा पाय खराब आहे. तेही नियतीला आवडलं नाही म्हणून तिने मला दुसरा पाय तोडून ठेवलाय आणि त्या अवस्थेत इथे येणं बरोबर नव्हतं. पण श्री रहमानजी एक थोर संगीतकार, माझ्यासाठी इतक्या लांबवर आले की सर्व थोर मंडळी माझ्यासाठी इथं आलेली आहेत आणि मेन म्हणजे आपण आलात, तर आपल्याशी मी इथं येणंच फार आवश्यक होतं. आणि म्हणून मी हरकत नाही, एक पाय खराब, 2 पाय खराब असा करत इथं आलोय, पण पोहोचलोय आणि आपल्यापुढे 2 शब्द बोलू शकतो. रजगत आपल्यापुढे बोलतो की ज्या वयात मी आहे ते वय विलक्षण आहे. 77-78 वय आहे ते, आणि वय सांगतं की चल, आणि स्वजन जे असतात, प्रियजन ते म्हणतात की थांब. त्या व्यक्तीला कधी आयुष्यात कळत नाही की आपण थांबावं की जावं, मग इधर जाऊ या उधर जाऊ, अशाच त्या घाटातली व्यक्ती अडकलेली असते. पण जी व्यक्ती पार्लेकरांमध्ये 50 वर्षापूर्वी गायली, या व्यक्ती पहिलं गाणं पार्लेकरांनी ऐकलं, पहिलं संगीत दिग्दर्शन पार्लेकरांनी ऐकलं. इथं अनेक कार्यक्रम पार्लेकरांनी ऐकलेत आणि परदेशात जातो. आता परदेशात पाय तोडून आलेले, तर परदेशात मला अनेक लोक भेटतात आणि ते एकच आठवण देतात की 31 तारखेला आपण जे गाता डिसेंबरच्या अख्खी रात्र, ते आम्ही बघून आलोय. तिथं अमेरिकेत आलो आहोत, दुबईमध्ये आलो आहोत, चायनात पण आले होते लोक. तर हे पार्ला गाव असं आहे की जे संगीताने समृद्ध आहे, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. आणि तिथं मी न आलो असतो तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. म्हणून वयाला सांगितलं की थांब, नियतीला पण सांगितलं की थांब, आणि मी आपल्याकडे आलो, फक्त आपल्याला भेटायला आलेलो. मध्यंतर झालेलं आहे. मध्यंतरात लोक आलेले, थोडस मी सविस्तर यासाठी बोलतोय की मी माझा वाढदिवस कधीच करत नाही. मला असं वाटतं की एका विशिष्ट वय झालं जो आई वडील असतात त्या आनंदाने आपल्याला खेळवत वाढदिवस करत असतात, तो खरा वाढदिवस. ह्या वयात मी वाढदिवस करणं शोभतच नाही मला, आणि जे करतात त्यांना करू दे, पण मला शोभत नाही असं मला वाटतं. पण हा वाढदिवस मी करत नाहीये. हा वाढदिवस माझे जे दोस्त आहेत अविनाश पडवाळकर, ते मला फार प्रेम करतात आणि त्यांनी जी संस्था स्थापन केली हृदयशार, ती माझ्या नावाने केली आणि त्या संस्थेचा आज वाढदिवस आहे.
आणि म्हणून आज मी इथं उपस्थित आहे आणि आज त्या संस्थेला मी शुभेच्छा देतो. कितनी खूबसूरत शाम है और कितने प्यार से आप यहाँ आए, कितनी सद्भावना लेकर आप आए. एक इतना बड़ा अवार्ड, मंगेशकर अवार्ड, और दूसरा किसको दिया जा रहा है, उसका नाम है A.R. रहमान. इन दोनों के लिए हम आए हैं. इससे ज्यादा खूबसूरत शाम क्या हो सकती है. A.R. रहमान, मुझे याद है कि इनका जब भी मैं नाम लेता हूं तो मैं ये कहता हूं कि संगीत की कोई भाषा नहीं होती, संगीत की अपनी भाषा होती है. ये A.R. रहमान ने प्रूव कर दिया. मुझे अभी तक याद है कि मैं परदेश फिल्म बना रहा था और मैं मैसूर में शूटिंग कर रहा था. उसकी जो घर है वो गंगा का, महिमा का, तो वहां से मुझे दूसरी लोकेशन देखने जाना था. और वहां पर कार में मैं बैठा तो एक जो ड्राइवर था मेरा, वो तमिल था, साउथ इंडियन था. तो उसने कुछ अपना म्यूजिक चलाया. उसके पास एक ही टेप था और वो टेप था, वो चल रहा था रोजा फिल्म का. आई डिड नॉट नो हिम दैट टाइम. आई हर्ड अबाउट इट कि यस देयर इज वन टैलेंटेड गाय. सो सुनते सुनते फिर मैंने इसको कहा एक बार कैसेट और चलाओ. फिर चलाया उसने. फिर मैंने बोला एक बार और चलाओ. फिर मैं भूल गया ये पूछना कि ये म्यूजिक किसका है, इसका म्यूजिक डायरेक्टर कौन है. तो उसने बोला साहब A.R. रहमान है. A.R. रहमान. मैं बॉम्बे गया और पहला फोन मैंने वहां से A.R. रहमान साहब का नंबर लेके इनको किया कि मैं आपको मिलना चाहता हूं और मैं आ रहा हूं. और मैं इनसे मिला और मैंने कहा कि मैं हिंदी फिल्मकार हूं. तो कहने लगे मुझे हिंदी नहीं आती. सो मैंने बोला आपको हिंदी नहीं आती लेकिन आपको संगीत आता है. और मैं पहला प्रोड्यूसर था बॉम्बे से जो इनके पास गया. और मैंने कहा कि हम फिल्म साथ में करते हैं. कहते जी मैं आपके गाने और फ्लूट स्टेज पे मैंने बहुत बजाई है और मैं आपका फैन रहा हूं. मैंने बोला लेकिन फैन तो मैं हूँ जो बॉम्बे से चलकर आपके पास आए. तो मैंने बोला ठीक है तो कैसे करेंगे. मैंने बोला लेकिन मैं आपको एक मान देना चाहता हूँ. मैंने आज तक लक्ष्मीकांत प्यारेलाल जी के साथ 10-12 फिल्में की हैं. उनका कुछ थोड़ा सा आपस में झगड़ा हो गया. वो आजकल रूठे बैठे हैं और मुझे ऐसा संगीत चाहिए अपनी फिल्म के लिए जो कि यादगार बने. तो मैं चाहता हूं कि आपको मैं वही सम्मान दूं जो लक्ष्मीकांत प्यारेलाल को देता हूं. तो कितना पैसा दूं मैं. तो इन्होंने कहा लेट्स वर्क. एक ही वर्ड बोले. भूख आदमी को क्रिएशन की होती है, रचना की होती है, अपने आर्ट की होती है. जब इस तरह की बातें होती हैं तो वो भाषा ना जानते हुए भी A.R. रहमान जो हैं वो ऐसा संगीत बनाते हैं जिसके कहा जाता है ताल का म्यूजिक. वो ताल बनाते हैं और ताल का म्यूजिक आपको मालूम है कि कैसे, वो भी आधा पंजाबी और आधा हिंदी इनको बनाना पड़ा.
और हम तीनों पंजाबी इनके साथ आनंद बख्शी, मैं और जो सुखविंदर पीछे पड़ गए कि आप इधर आइए, आप उधर मत जाइए। और इन्होंने 70 नाइट्स ताल म्यूजिक पर काम किया और इन्होंने प्रूव करके दिखा दिया कि हिंदुस्तान के सबसे बेहतरीन कंपोजर है। Thank you for the kind words. Hridayan Mangeshkar ji. I'm such a big fan. Why? Because reason being coming from a generation from the 90s making music, there are a lot of limitations to make tunes. So in those extraordinary situations, when you look at Light Beyond, like the tunes which Hridayan Mangeshkar ji has done, and the family of Mangeshkar family, taking the flag of music for generations and inspiring a whole country is not an easy thing. And even to stand here amongst you, it's a great honor for me.
and even this whole audience, this whole function is so beautiful, so from the heart. I've been to many functions. I've been abroad. I've been to Iran. I've been to America, England, all over the place. But this seems to be very, very special. I can feel a genuine energy. And I'm so glad that I came and made it. And I want us to pray for the family, the Mangeshkar family, that they should be very happy for all the service they've done for music. And Subhashi, thank you so much for the kind words. Even today, when I go anywhere in the world, the first thing they say is Tal music. I think it's like a rubber stamp for me. And thank you all my friends. God bless you all.